रायगड जिल्ह्यातल्या एकूण 7 विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा एकंदरीत सामना रंगणार आहे। मात्र या रायगड जिल्ह्यातल्या 7 विधानसभा मतदारसंघापैकी चर्चेचा आणि सर्वात महत्त्वाचा अनुकूल ठरलेला मतदारसंघ म्हणजे श्रीवर्धन मतदारसंघ। कारण या मतदारसंघामध्ये नेतृत्व करतायत माजी मंत्री राहिलेल्या आदिती तटकरे। आदिती तटकरे पुन्हा एकदा 2024च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा रणांगणात उतरलेल्या पाहायला मिळत आहेत। मात्र याच मतदारसंघामधून नव्यानं स्थापन झालेल्या बळीराज सेनेचे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि याच मैदानामध्ये कृष्णा कोबनाक कशा पद्धतीनं हा मैदान मारणार आहेत ते थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। कोबनाक साहेब, काय सांगाल? एकंदरीत पहिल्यांदा पक्षाची निवडणूक आहे, आपण देखील या मतदारसंघामध्ये निवडणूक लढत आहे। खरं तर 2014मध्ये आपण निवडणूक लढवली होती भाजपकडून, पुन्हा एकदा या रणांगणात उतरलात, कशा पद्धतीनं तयारी आहे किंवा विजयाची खात्री कशी असणार आहे? मागील 2 वर्षापासून आम्ही बळीराज सेनेची स्थापना करून या मतदारसंघामध्ये माझं काम सुरू झालं। या मतदारसंघामध्ये 15 वर्षे राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी कार्यरत होते आणि मी 15 वर्षापासून या मतदारसंघामध्ये सगळ्या विकास कामांचं अवलोकन करत असताना पाहिलं की जनतेला अपेक्षित विकास हा काही झालेला नाही आहे आणि म्हणून आम्ही बळीराज सेनेच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलं। माझं कार्य या मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून होतं। मी 25 वर्ष शिवसेनेमध्ये कार्य केलं, 10 वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आणि मी पाहिलं की हे दोन्ही पक्षामध्ये मला निवडणुकीची संधी उपलब्ध होणार नाही आणि म्हणून मी बळीराज सेनेच्या नेतृत्वाकडे मागणी केली की मला श्रीवर्धन मतदारसंघामधून लढण्याची संधी द्या। हा मतदारसंघ माझ्यासाठी अनुकूल आहे, या मतदारसंघामध्ये माझे कार्य आहे आणि त्या अनुषंगाने मला माझ्या पक्ष नेतृत्वाने संधी दिली की तुम्ही श्रीवर्धनमधून लढा आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये अतिशय चुरशीची लढत होणार आहे। 100% आम्ही विजयाच्या दिशेने जाणार आहोत। या ठिकाणी दोन्ही पक्षामध्ये विभाजन झालेलं आहे। मूळ शिवसेनेमध्ये 2 पक्ष तयार झालेले आहेत, राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अंतर्गत वादामुळे 2 पक्ष निर्माण झालेले आहेत। याचा फायदा 100% माझ्या पारड्यामध्ये पडणार आहे। माझं कार्य सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून मी जिद्दीने या मतदारसंघामध्ये लढा उभा केलेला आहे, अनेक विकास कामे केलेली आहेत। मात्र चुकून का होईना 2014मध्ये मला या ठिकाणी संधी प्राप्त झाली नाही आणि तिथपासून या ठिकाणी राष्ट्रवादीचा प्रवास सुरू झाला। त्याने झपाट्याने या ठिकाणी लोकांना आमिष दाखवून विकास करण्याचा गाजर दाखवला। पण आजची परिस्थिती अशी आहे की या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण झालेली आहे। विकास म्हटलं तर इथं अनेक कामं अर्धवट आहेत। शासनाच्या आलेल्या योजनेचा योग्य प्रकारे वापर केला जात नाही। ह्याला जबाबदार कोण? जर लोकप्रतिनिधी म्हणून इथून तुम्ही निवडून जाता तर तुम्ही शासनाचा आलेल्या पैशाचा या ठिकाणी योग्य प्रकारे विनियोग होतोय की नाही याचा अभ्यास करणं किंवा त्याचं देखभाल करणं ही जबाबदारी लोकप्रतिनिधीची आहे आणि म्हणून मी पाहिलं की इथे शासनाचा मुबलक प्रमाणामध्ये निधी आला पण त्याचा योग्य प्रकारे विनियोग झाला नाही आणि म्हणून इथे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा राष्ट्रवादीचे नेते जे म्हणतात की आम्ही विकास केला, विकास म्हणजे काय नेमका हा आता जनतेसमोर प्रश्न आहे। जनता ही प्रचंड प्रमाणामध्ये नाराज आहे। जनतेला या ठिकाणी आता यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही, कारण की ह्यांची घरं बंद पडत चाललेली आहेत, गावं ओसाड पडत चाललेली आहेत आणि गावागावामध्ये चिंता निर्माण झालेली आहे की बाबा काय चाललं आहे। महाराष्ट्रामध्ये शासन असून देखील आम्हाला आमच्या घरामध्ये राहण्यासारखी व्यवस्था राहिलेली नाही आणि याला शासन कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। म्हणून लोकांना वाटतं की आपल्याला आता पर्याय आणि परिवर्तन पाहिजे आणि याचा शोध घेऊनच मी ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे। ओके, आपण बघितलं तर 2014मध्ये जशी तिरंगी आपल्यात लढत झाली होती, आपण भाजपकडनं लढलात, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशी एकंदरीत तिहेरी ही लढत झाली होती। पुन्हा याच मतदारसंघात तुम्ही नेतृत्व करताय, मात्र बळीराज सेनेकडनं एक नवीन पक्षाकडनं आपण ही जी निवडणूक आहे ती लढवत आहे। त्यावेळेचा जर आपण अनुभव घेतला तर थोडक्याच फरकानं काहीतरी निवडणूक त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार जो पडला होता, आपण देखील त्या लढाईत अक्षरशः टफ दिली होती। ही लढाई आता यावर्षीची बघितली तर चौरंगी लढत आहे। यामध्ये मात्र आपण जर बघितलं तर लोकसभेला जसा मुस्लिम मतांचा जसा सुनील तटकरे यांना फटका बसला होता, तोच अजून राग मुस्लिम समाजाच्या अंतर्गत दिसतोय का किंवा या मतदारसंघात मुस्लिम समाज पुन्हा विभागेल का? तर कशा पद्धतीनं खात्री आहे तुम्हाला या चौरंगी लढतीत जिंकण्याची? गेल्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण जे गढूळ झालेलं आहे हे सर्व समाजामध्ये याची लोकांनी दखल घेतलेली आहे। मग त्यामध्ये मुस्लिम समाज असू द्या, बहुजन समाज असू द्या, सर्व समाजाला समजतोय
की जे राज्यकर्ते आहेत ते राज्यामध्ये सत्ता हस्तगत करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप करून जनतेमध्ये जे येतात त्याच्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ह्याचाच फायदा या मतदारसंघामध्ये मला होणार आहे. इथे लोकांना आता बदल पाहिजे. तटकरे परिवाराने विकासाच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केलेली आहे. अनेक लोकांची कामं अर्धवट आहेत, अनेक योजना बंद पडलेल्या आहेत, अनेक विकास कामांचा निधीच उपलब्ध झालेला नाही आणि म्हणून मला वाटतं की या मतदारसंघामध्ये 100% ह्या निवडणुकीमध्ये बदल होईल आणि मी 100% विजयी होणार आहे. आता या ठिकाणी आदिती तटकरे मंत्री राहिलेले आहेत, दुसऱ्यांदा नेतृत्व करण्याच्या तयारीत आहेत. मात्र हेच उमेदवार आहेत ते कुठेतरी विकास कामांच्या जोरावर प्रचार करताना पाहायला मिळतात. आपण या ठिकाणी म्हणता की कोणतीच विकास कामं झाली नाही. एकंदरीत जर आपण बघितलं तर हा मतदारसंघ आहे तो दुर्गम भाग म्हणून समजला जातो. येथील जो बहुतांश येथील जो नागरिक आहे किंवा युवा वर्ग आहे तो मुंबईकडे स्थलांतर होताना दिसतो. याचं मुख्य कारण काय आहे किंवा याच कारणासाठी आपले प्रयत्न काय असणार आहेत? नाही, कसं आहे की महाराष्ट्र शासन, केंद्र शासन मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये निधी देतो, पण त्या निधीचं योग्य प्रकारे नियोजन न झाल्या कारणानेच इथे बेरोजगारी निर्माण झालेली आहे. आता नुकतेच गेल्या 6 महिन्यापूर्वी केंद्र सरकारने दिघी प्रकल्पाकरता 36,000 करोड रुपयाचं प्रकल्प तयार केलेला आहे. पण आम्हाला भीती वाटते की हा 36,000 करोड रुपयाचा जो प्रकल्प होतो आहे याच्या विकासामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून जर चांगल्या प्रकारे आराखडा तयार केला गेला नाही तर जसे पूर्वी दिघी पोर्ट प्रकल्प झाला तो पूर्णपणे लॉसमध्ये गेला, नुकसानमध्ये गेला, तशाच प्रकारची अवस्था ह्या नवीन प्रकल्पामध्ये सुद्धा होऊ शकते आणि म्हणून येथे नवीन देखरेख करणारा एक लोकप्रतिनिधी पाहिजे आणि मला खात्री आहे की आमच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्याच्यावरती चांगल्या प्रकारे काम करू आणि लोकांना अपेक्षित विकास, लोकांना ज्या पद्धतीचा विकास पाहिजे त्या पद्धतीचा विकास करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. आपण बघितलं तर या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये भात शेतीची मोठ्या पद्धतीने लागवड होत होती. आज जर अक्षरशः आपण गाव खेडं बघितलं तर अक्षरशः ओस पडलेली पाहायला मिळतात. ही शेती उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळते. त्याचं मुख्य कारण काय किंवा हा शेतकरी का शेतीपासून विभक्त झाला? आज 80 ते 90% आपण बघितलं तर शेती दुरावलेली पाहायला मिळते. या मतदारसंघामध्ये असं काही घडलं आहे की जे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळत नाही आहे. मतदारसंघातून शेतकरी राजा कुठेतरी दुरावलेला पाहायला मिळतोय. ह्याला एक जबाबदार आपलं जागतिकीकरण जे आहे त्याच्या माध्यमातून शासनाने ज्या काही योजना दिल्यात गरिबांसाठी त्या योजनेच्या काही चुकीच्या योजनेमुळे आज यामध्ये शेतीकडे लोकांचं दुर्लक्ष होत आहे. 2.5 रुपये किलोनी भात तांदूळ उपलब्ध होत आहेत, मोफत अन्नधान्य पुरवठा केला जातो आहे. ह्या अशा प्रकारच्या योजनेमुळे शेतीकडे दुर्लक्ष लोकांचं झालेलं आहे आणि विशेषतः कष्टकरी जो वर्ग आहे तो मुंबई ठिकाणी गुलामीच्या पद्धतीने जगण्याकरता त्याला मुंबईला जावं लागतो. आज या भागातला असंख्य गरीब माणसं इथे काही रोजगार मिळत नाही म्हणून मुंबईमध्ये ठिकाणी जाऊन छोटे मोठे नोकरी करून आपला पोट भरत आहे. तर ही परिस्थिती ओढवली कशाकरता की शासनाने ह्या शेतीपूरक व्यवसायावरती कुठलाच लक्ष दिलं नाही आणि म्हणून लोक स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. एक शेवटचा प्रश्न विचारतो. जसं आता या मतदारसंघामध्ये एक चौरंगी लढत होताना दिसते, मात्र मुख्य लढत आदिती तटकरेंसोबतच आपली असणार आहे. जसं आदिती तटकरेंकडे सुनील तटकरेंचं एक मोठं पारडं आहे, जसं आता महाविकास आघाडीचे अनिल नवघणे असतील यांचं जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं निलंबन झालं असलं तरी शरद पवारांची एक मोठी ताकद आहे. शरद पवार देखील 16 तारखेला या मतदारसंघात मोठी सभा घेत आहेत. आपल्यासमोर कोणती ताकद आहे किंवा कोणत्या ताकदीच्या जोरावर आपल्याला ही निवडणूक आपण जिंकालच असा विश्वास आहे? नाही, मुळात आदिती तटकरे किंवा राष्ट्रवादी यांचं इथं अस्तित्व तसं काही मोठं नाही. फक्त तटकरे परिवार आपल्या एका कुटुंबातील 3 आमदार, खासदार, मंत्री असल्याकारणाने काही प्रमाणामध्ये राष्ट्रवादी या मतदारसंघात जिवंत होती. पण त्यांचंही विभाजन झालं आणि राष्ट्रवादी शरद पवार गट निर्माण झालं आणि अजित पवार गट ह्या 2 गटाच्या भानगडीमध्ये इथल्या जनतेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नाराजी आहे. मला वाटत नाही की शरद पवार साहेबांना या मतदारसंघामध्ये काही फायदा होणार आहे. पण संघटनात्मक ह्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी ही अस्तित्वात आहे असे लोकांना जाणवत नाही आणि म्हणून त्याने अचानक दिलेला उमेदवारसुद्धा आयात केलेला उमेदवार आहे. हा मूळचा शिवसैनिक, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख, त्याला शिवसेनेकडे तिकीट मिळत नाही किंवा शिवसेनेला हा मतदारसंघ सोडत नाही म्हणून त्याने अचानक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवारी प्राप्त केलेली आहे आणि ही उमेदवारी प्राप्त केली म्हणून त्याच्यासोबत जनता जाईल अशी काही भावडे विचार करण्याची त्यांची जी क्षमता आहे त्यातून मला वाटत नाही की त्यांना यश येईल. बळीराज सेना म्हटलं तर बळीराज सेनेकडनं एकंदरीत आपण बघितलं तर राज्यभरात पहिल्यांदाच 11 उमेदवार रणांगणात उतरलेत.
विजयाची काय खात्री आहे तुम्हाला? किंवा आपण जर म्हटलं तर ओबीसी समाजाला जे नेतृत्व कुठेतरी दुरावलं होतं ते नेतृत्व देण्याचं काम बलिराज सेनेनं केलं आहे आणि हीच धुरा आपल्या पारड्यात देखील आलेली आहे श्रीवर्धन मतदारसंघातनं. कशा पद्धतीनं राज्यातल्या 11 उमेदवारांकडे बघताय किंवा हे 11 उमेदवार निवडून येतील अशी आशा आहे आपल्याला? नाही, कसं आहे की आम्ही बलिराज सेनेची स्थापना मुळात सर्व कष्टकरी गरीब जनतेच्या न्याय हक्कासाठीच आम्ही निर्माण केलेली आहे. आणि आता सर्वसामान्य जनतेमध्ये एक चांगला मेसेज गेलेला आहे की बलिराज सेना ही सामान्य जनतेसाठी लढणारी एक सेना आहे आणि यातून आता भविष्यामध्ये आम्हाला 100% यश प्राप्त होईल अशा प्रकारची आमची रणनीती आहे. आमच्या बऱ्याच मतदारसंघामध्ये आमचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आमची सुरुवात आहे आणि मला वाटतं की श्रीवर्धन हा आमच्यासाठी अतिशय अनुकूल असा मतदारसंघ आहे. या ठिकाणी बलिराज सेनेची पहिला आमदार हा श्रीवर्धनमधून जाईल असं मला खात्री आहे. नक्कीच. तर हे होते बळीराज सेनेचे पक्षाचे उपाध्यक्ष आणि श्रीवर्धन मतदारसंघाचे उमेदवार कृष्णा कोमणाक. येत्या विधानसभेमध्ये याच बळीराज सेनेला अनुकूल असं वातावरणात आम्हाला हा चांगला रिझल्ट मिळेल किंवा या मतदारसंघातनं माझा विजय देखील निश्चित आहे आणि महाराष्ट्र राज्यभरात उभे असलेले 11 उमेदवार देखील जिंकून येतील असा विश्वास कृष्णा कोमणाक या ठिकाणी व्यक्त केला आहे. गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.